नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. अस्तंत बंगाल आनी तामिळनाडूंतल्या विधानसभा वेंचणुकांनी 2 पावंड्याचेर इतिहास घडयला. अस्तंत बंगालांत भारतीय जनता पक्षान पयलेच खेपे व्हड जनादेश मेळयला, जाल्यार नव्यान प्रवेश केल्ल्या तामिळनाडू पक्षान तामिळनाडूंतलो सगळ्यांत व्हडलो पक्ष म्हूण आपलो प्रभाव सिद्ध केला. मजगतीं हेर विधानसभा वेंचणुकांनी आसाम आनी पुडुचेरीच्या लोकांनी आपले सध्याचें सरकार परतून वेंचून काडलां, जाल्यार केरळांत लोकांनी नव्या राजवटीचो पर्याय घेतला. अस्तंत बंगालांत भाजपान 206 जागे मेळोवन 2/3 परस चड विधानसभा भोवमत जिखून टीएमसीचो 15 वर्सांची सत्ता सोंपयल्या, जाल्यार टीएमसी सर्तींत खूब फाटीं पडल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रतिश्ठीत भवानीपूर मतदारसंघात भाजपाच्या सुवेंदू अधिकारी हाचे कडेन 15,000 वयर मतांनी हारली. अधिकारी नंदीग्रामाची सुवाती जिखल्या. तामिळनाडूंत अभिनेता राजकारणी विजय हांच्या तमिळेगा वेत्री कळगम म्हळ्यार टीव्हीकेन इतिहास निर्माण केला. पक्ष स्थापन जाल्या उपरांत जाल्ल्या पयल्याच वेंचणुकेंत तो एकूण 108 जागे जिखून व्हडलो पक्ष म्हणून उदेला. चेन्नयंतल्या कुलाथूर मतदारसंघात एम.के. स्टॅलिन हांकां चेन्नयंतल्या कुलाथूर मतदारसंघात टीव्हीकेचे उमेदवार व्ही.एस. बाबू हांचे कडच्यान सुमार 8,700 मतांच्या फरकान पराभव स्विकारचो पडलो. पणजींत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपाचे अध्यक्ष दामू नायक, मंत्री आनी हेर भाजपा आमदारांनी पक्ष कार्यकर्त्यां वांगडा अस्तंत बंगाल आनी आसाम विधानसभा वेंचणुकेंत जाल्ल्या पक्षाच्या जैताची परब मनयली. राजधानी शारांतल्या वाहन रॅलींत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे तशेंच हेर फुडाऱ्यांनी वांटो घेतिल्लो. गोंयांत लेगीत विधानसभा वेंचणुकेंत भाजपा 30 वयर सिटां जिखतले असो विश्वास ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायलो. 5 राज्याच्या वेंचणुकांनी एनडीएन खर कामगिरी केल्या उपरांत लोकांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचेर खर विश्वास दाखयला अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळें. मतदारांचे उपकार मानून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणा खाला देश आनी अस्तंत बंगालाक सुरक्षीतताय मेळटली अशें मुखेलमंत्र्यान सांगलें. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचेर विश्वास दवरला आनी इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी खातीर एनडीए खातीर वोटिंग केला. कारण पयले फावटी आमी पळयता की वेस्ट बेंगालात भारतीय सरकार, भारतीय जनता पार्टीचे सरकार मोदीजीच्या नेतृत्वाखाली येता. भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी आसाम आनी अस्तंत बंगालांतल्या भारतीय जनता पक्षाच्या जैताक येवकार दिलो आनी ह्या निकालांतल्यान विकास केंद्रीत शासन आनी खंबीर नेतृत्वावेलो लोकांचो विश्वास दिसून येता अशें म्हळें. गोंय भाजपाचे उपाध्यक्ष आनी आदले खासदार नरेंद्र सावयकार हांणी अस्तंत बंगाल आनी आसामांतल्या भारतीय जनता पक्षाची कामगिरी इतिहासीक अशें म्हळां. हें जैत फक्त पक्षाक अभिमानाची गजालूच न्हय तर देशाच्या एकचाराक आनी एकात्मते खातीर व्हड संदेश आसा अशें तांणी म्हळां. आतांचो काळ हो डिजिटल युगाचो आनी ह्या डिजिटल युगांत डिजिटल मिडिया म्हत्वाची भुमिका वठयता. जें कितें घडटा तें सोमतेच दाखोवपाचें डिजिटल मिडिया हें एक प्रभावी माध्यम अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. विकसीत भारत करपाक सगळ्यांनी हातभार लावपाक जाय अशें तांणी म्हळां. ते डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेन 3रे राष्ट्रीय महाअधिवेशन 2026च्या कार्यावळीत उलयताले. आपण म्हणतो की झटक्यात लगेच कुठलीही बातमी पोचवायची असेल तर ती बातमी म्हणजे उद्याच्या पेपरची वाट बघायची गरज नाही किंवा जाऊन टीव्ही लावून बातमी बघायची गरज नाही. हातात असलेल्या मोबाईलवरती तुमच्या डिजिटल मीडियाच्या मुळे लगेच आपण आहे त्या ठिकाणी बातमी आपल्यापर्यंत पोहोचतो. आपण जर बघतोय तर की ह्याचे फायदे पण आहेत आणि याचे तोटे पण आहेत म्हणजे बरेच. त्यामुळे मी तर म्हणेन वेगवेगळ्या योजना किंवा वेगवेगळी कामं ही पण आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच्या झेनझीला कळायला लागली. गोंयांतल्या एसटी समाजाची फुडल्या 10 वर्सांत कशे तरेन उदरगत करची हे खातीर विजन डॉक्युमेंट 2037 तयार करप सुरू जालां आनी ह्या खातीर वेगवेगळे मापदंड वापरतले अशी माहिती आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकार हांणी दिली. आदिवासी समाजाक भलायकी, साधन सुविधा, खेळ, शिक्षण, जमीन अधिकार, आदिवासी संस्कृती, आदिवासी साहित्य ह्या संबंधीचो हो आराखडो तयार करतना विचार जातलो. येत्या 3 म्हयन्यांत हो विजन डॉक्युमेंट तयार करपाची मोख सरकारान दवरल्या अशें तांणी सांगलें. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा वरवीं खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडच्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचें. पिराय 21 ते 50 वर्सां. कोंकणी भाशेचें गिन्यान, इंग्लीश ते कोंकणी आनी कोंकणी ते इंग्लीश अणकार करपाचें कसब आसचें. प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे. आयपीएल क्रिकेटांत काल रातीं मुंबयच्या वानखेडे स्टेडियमार जाल्ल्या खेळांत मुंबय इंडियन्सान लखनौ सुपर जायंट्साक 6 विकेटींनी हारयलो. आयज दिल्ली कॅपिटल्स आनी चेन्नय सुपर किंग्स हांचे मदली मॅच दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमाचेर सांजवेळा 7:30 वरांचेर जातली. पणजे वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण गोंयांत कमाल तापमान 35.2 डिग्री सेल्सियस तर किमान 26.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.
आमचे मुखावेले प्रादेशीक खबरो ऐकात सांजेच्या 7:20 नमस्कार.